Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज देशाचं लक्ष लागलेलं होतं ते निश्चितपणे दतिया अर्थात मध्य प्रदेशमधला मतदारसंघ आहे आणि बिहारमधला बांकीपूर या दोन मतदारसंघांकडे, कारण तिथे पुन्हा एकदा निवडणूक होत होती, पोटनिवडणुका होत होत्या आणि या पोटनिवडणुकांचे निकाल जे आहेत ते कुठल्या बाजूने जातात त्याची उत्सुकता होती. त्याचं कारण असं आहे की CJPचा प्रोटेस्ट जो आहे तो नुकताच संपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या निवडणुका होत होत्या आणि त्यामुळे या निकालांकडे लक्ष लागलं होतं. त्यातली बांकीपूर ही जी सीट आहे जी बिहारमधली आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. त्याचं कारण असं आहे की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची ती जागा आहे. ते 5 वेळा तिथून निवडून आलेले होते आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ते राज्यसभेमध्ये आहेत. नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे जी जागा खाली झालेली होती तिथे पोटनिवडणूक होत होती. दुसरीकडे जर आपण बघितलं तर दतिया हा मतदारसंघ मध्य प्रदेशमधला आहे. नरोत्तम मिश्रा हे तिथून निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांचा पराभव जो होता तो गेल्या निवडणुकीमध्ये झालेला होता. मात्र पुन्हा एकदा या पोटनिवडणुकीमध्ये नरोत्तम मिश्रांना तिकीट नाकारण्यात आलं. तिथून काँग्रेस आणि भाजप हे आमनेसामने होते आणि काँग्रेसनं पूर्ण ताकद लावलेली आपल्याला तिथं बघायला मिळालेली होती आणि तिथं सुद्धा भाजपचा पराभव झाला आहे. आणि या दोन्ही पराभवांचं अचूक जे आपण म्हणूया की प्रेडिक्शन जे आहे ते रुद्रा रिसर्च पोलनी केलेलं होतं आणि रुद्रा रिसर्चचेच विशाल लिंगायत आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की हे का घडलं. म्हणजे जिथं भाजपचं सरकार आहे ज्या दोन्ही राज्यांमध्ये तिथं ही परिस्थिती का आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवात आपण बिहारपासून बांकीपूरपासून करू, कारण तिथं दुसरा कुठला पक्ष जिंकलेला नाही आहे तर जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे आणि म्हणून हा जो विजय आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. विशाल, काय नेमकं या निवडणुकीचं महत्त्व होतं? बांकीपूर असेल किंवा दतिया असेल, दतियाबद्दल आपण थोडं नंतर बोलू, पण सुरुवातीला बांकीपूर. नमस्कार. सर्वप्रथम मी आमचं MP तक, न्यूज तक आणि बिहार तक वरती दिलेला एक्झिट पोल ला मुंबई तक वरती तुम्ही आमचा एक्झिट पोल जो ॲक्युरेट ठरला त्याबद्दल तुम्ही आमच्या ॲक्युरेट ठरलेल्या एक्झिट पोलचे इनपुट्स जाणून घेण्यासाठी जे आम्हाला मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर आमची टीम मागील 15 ते 20-25 दिवसापासून आमची टीम बांकीपूरला आणि दतिया या दोघं पोटनिवडणुकीच्या निमित्ताने फील्डवरती ग्राउंड रिसर्च, सर्वे आणि ग्राउंड असेसमेंट करून विविध सामान्य मतदार व पॉलिटिकल स्टेक होल्डर सोबत असेसमेंट करत होती. मी 30 तारखेला जो एक्झिट पोल दिला होता आज त्याचा निकाल लागला आणि आजच्या निकालाने एक्झिट पोल हा जवळपास तंतोतंत आमचा हा खरा ठरताना दिसतोय. तुम्ही बांकीपूर बद्दल जे विचारलं, बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर हे जवळपास 19-20 हजार मतांच्या फरकाने 19,324 मतांनी आज जिंकताना दिसून येत आहेत. आम्ही 18,214 मतांनी जिंकतील अशा पद्धतीचं प्रेडिक्शन केलं होतं. तर या ठिकाणी हा मागील 4 टर्म झाले BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा मतदारसंघ 60% अधिक फरकाने, कधी 60%, 62%, 59%, 72% अशा फरकाने असे वोट शेअर घेऊन ते या ठिकाणी जिंकलेले होते. लोकसभेलाही 1 साइडेड वोट शेअर या ठिकाणी BJPला असायचा. मात्र यावेळेस जी त्यांच्या ते राज्यसभेवर गेल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने जी पोटनिवडणूक लागली होती. तर या ठिकाणी प्रशांत किशोर एवढे 1 साइडेड जिंकण्याचं कारण असं आहे की सुरुवातीला BJPने जे उमेदवार दिले होते ते उमेदवार त्यांनी बदलवले. दुसऱ्या सामान्य एका उमेदवाराला तिकीट दिलं. ही चांगली गोष्ट आहे. खूप सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिलं होतं. मात्र उमेदवार बदलाने नरेटिव्ह हे BJPच्या विरोधात गेलं. त्याचा फायदा प्रशांत किशोर यांनी घेतला. प्रशांत किशोर हे मागील 3 वर्षापासून बिहारच्या राजकारणामध्ये दटून जमिनीवरती पूर्ण बिहार त्यांनी पैदल फिरले होते आणि ते त्यांना 3.5% मतं मागच्या विधानसभेत जरी मिळाली तरी पण ते टिकून त्या ठिकाणी लढाई देताना आपल्याला दिसून येत होते. त्यांना संधी मिळाली बाय इलेक्शनच्या निमित्ताने आणि त्यांनी स्वतः उमेदवारी केली. मागच्या वेळेस त्यांनी जनरल इलेक्शनला स्वतःची उमेदवारीतनं माघार घेतला होता. मात्र त्यांनी यावेळेस जे मुद्द्याचं जे राजकारण केलं, हा शहरी मतदारसंघ आहे. बांकीपूर पटना महानगरपालिकेचा 25-30 वार्ड जोडलेला एक मतदारसंघ आहे. तर हा शहरी मतदारसंघामध्ये की ज्या ठिकाणी 35 ते 40% सवर्ण वर्ग आहे, म्हणजे
फॉरवर्ड कास्ट म्हणतात. बिहारमध्ये जातीचं राजकारण आहे. फॉरवर्ड कास्टमध्ये कायस्थ, भूमिहार, ब्राह्मण, राजपूत असा हा वर्ग आहे आणि बाकी या ठिकाणी 10% मुस्लिम असतील किंवा 9-10% दलित असतील किंवा ओबीसी पिछडा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर तशा त्यांनी जातीविरहित राजकारण, मुद्द्याचं राजकारण, त्यांनी बेरोजगारीचा विषय, पलायनचा विषय, त्या ठिकाणी ड्रेनेजचा विषय, लोकल असे विषय त्यांनी उचलले. त्यांची उमेदवारी ते हाय प्रोफाईल उमेदवार होते. त्यांच्या तुलनेने समोरचा उमेदवार कुठेतरी आपल्याला कमी दिसून आला. पण मला तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते की त्यांनी जातीविरहित राजकारण केलं. आतापर्यंत जर बिहारच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं किंवा निवडणुका बघितल्या तर त्या जातीच्या आधारावर होणाऱ्या निवडणुका आहेत असं म्हटलं जात होतं. कारण की जातीशिवाय तिथं काय राजकारणामध्ये दुसरं मोठं भांडवलच नाही असं म्हटलं जात होतं. हे काय कॉम्बिनेशन आहे की अचानकपणे मतदारांना जातीविरहित राजकारणाकडे जावं असं वाटलं? प्रशांत किशोर हे मागील 3 वर्ष झाले, मी जसं मागाशी म्हटलो, कन्सिस्टन्सीने म्हणजे ते त्यांचं जातीविरहित राजकारण, मुद्द्याचं राजकारण, बेरोजगारी, पलायन हाच विषय, शिक्षण हाच विषय त्यांनी लावून धरलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांनी ही नामी संधी ओळखली की हा शहरी मतदारसंघ आहे, इथं आपण आपलं नरेटिव्ह हे चालवू शकतो आणि कोणी स्ट्रॉंग मजबूत उमेदवार नाहीये, ते साधारण उमेदवार आला. प्रशांत किशोर हे कुठल्याच बाबतीत कमी नाही पडले. त्यांनी अग्रेसिव्ह कॅम्पेन पण केलं, रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये पण ते कुठंच कमी नव्हते. त्यांचा प्रचार. माझा प्रश्न असा आहे विशाल की असं काय झालं की भाजप तिथल्या मतदारांना जातीविरहित राजकारणाला निवडलं? असं काय झालंय ग्राउंडवरती? काय अडचण आहे लोकांची? आर्थिक अडचणींमुळे आता लोक जातीला फार बघत नाहीयेत. नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर झालाय, महागाई कशामुळे? म्हणजे हा बदल जो आहे, हा शिफ्ट जो आहे तो खूप मोठा शिफ्ट आहे बिहारच्या राजकारणातला. जर तुम्ही असं निरीक्षण नोंदवताय की जातीविरहित राजकारणाकडे लोक गेलेले आहेत. हो, आपल्याला कारण आम्ही कास्ट वाईज पण बिहार तकने प्रेडिक्शन आमचं एक्झिट पोल मध्ये आपण दिलं होतं. कास्ट वाईज ट्रेंड काय राहिला? फॉरवर्ड कास्ट जे 35 ते 40% घरामध्ये, प्रशांत किशोर हे स्वतः फॉरवर्ड कास्ट मधनं येतात, त्यांना 40% मतं ही फॉरवर्ड कास्ट मधनं भेटलेली दिसून येत आहेत आपल्याला. आणि यादव आणि मुस्लिम जो आरजेडी महागठबंधनचा मतदार होता तो 70-80%, जवळपास 70% हा मतदार प्रशांत किशोर यांच्याकडे जाताना दिसून आला. पिछडा वर्ग जो आहे, नितीश कुमार यांना मानणारा कुर्मी, कुशवाहा किंवा इतर ओबीसी, तो वर्ग पण 50% अधिक आपल्याला प्रशांत किशोरकडे जाताना दिसून आला. कारण नितीश कुमार यांचं मुख्यमंत्री पद जाणं, प्रशांत किशोर यांनी सतत मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या जुन्या इतिहासावरनं त्यांच्यावरती आरोप करत राहणं, त्याच्यामुळे हा वर्ग पण नितीश कुमार मुख्यमंत्री नसल्यामुळे नाराज होता, तो पण त्यांच्याकडे वळताना दिसून आला. आणि मुस्लिम वर्गाचं नेहमी आपण बघितलंय, बीजेपीच्या विरुद्ध जो उमेदवार जिंकू शकतो ते त्याच्या मागे थांबतात. आणि तेजस्वी यादव शेवटच्या 2 दिवसामध्ये मैदानात उतरले. त्यांनी प्रचाराला खूप उशीर केला. तोपर्यंत मतदारांच्या मनामध्ये ही लढाई केवळ भाजप आणि जनसुराज प्रशांत किशोर यांच्यामध्ये आहे असं ऑलरेडी सेट झालं होतं. सगळ्यात महत्वाचं, दिल्लीमधील जंतर मंतरचं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि सेम टायमाला पटण्यामध्ये पण एक मोठं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. त्या ठिकाणी AK-47 किंवा अशा काहीतरी बातम्या आपल्याला वाचायला मिळाला. याचा सर्व परिणाम 18 ते 35 वयोगटावरती झाल्याने फॉरवर्ड कास्ट मधील त्या वयोगटातीलच अधिकचा मतदार हा प्रशांत किशोर यांच्या बाजूने आपल्याला जाताना दिसला. कारण नेमकं मला इथे तुम्हाला मी थोडं थांबून प्रश्न विचारतो. एक्झिट पोलमध्ये काय दिसतंय? 18 ते 35 वयोगटातल्या मुलांनी कशा पद्धतीनं मतदान केल्याचं दिसतंय? कारण तुम्ही म्हणतायत की CJPच्या आंदोलनाचा परिणाम जो आहे तो दिसतोय. तिथं पटण्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की AK-47 मधून फायरिंग करण्यात आलेलं होतं, या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, म्हणून हा प्रश्न विचारतो. नेमकं जंतर मंतर किंवा पटण्यातील आंदोलन हे अशा पिरियडला सुरू होतं की ज्या वेळेस नेमकं 2-3 दिवसामध्ये वोटिंग होणार होती हे बाय इलेक्शनची. नेमका हा योगायोग जुळून आल्याने आणि ते आंदोलन पीक लेव्हलला असल्यामुळे त्याचा फायदा कुठेतरी 18 ते 35 वयोगटामध्ये हा वयोगट अधिकचा जनसुराजकडे जाताना आपल्याला इतर वयोगटाच्या तुलनेने हा अधिकचा आपल्याला जनसुराजकडे जाताना दिसून आला आमच्या सॅम्पलिंग मध्ये. तर म्हणून इथं जातीचा काही संबंध नव्हता. तुम्ही जो प्रश्न विचारला जातीविरहित का झालं, तर हे वन ऑफ द एक रिझन आहे वयोगटाचं, की तो जातीच्या पलीकडे त्या वयोगटाने मतदान केलं, त्यांनी जातीचा विचार नाही केला. आणि प्रशांत किशोर बद्दल मतदारांनी बांकीपूरमध्ये हा पण एक विचार केला की असंही बिहारमध्ये बीजेपीचं राज्य सरकार आहे, एक आमदार कमी झाल्याने काही फरक पडणार नाही. प्रशांत किशोर सारखा एक मोठा वक्ता, उच्च शिक्षित, आपल्या समस्या विधानसभेमध्ये मांडू शकतो,
असं तिथल्या मतदारांना वाटल्याने त्यांनी प्रशांत किशोरच्या बाजूने झुकते माप दिल्याचे आपल्याला या निकालावरनं दिसून येत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बघा, असं जर झालं असेल तर हा खूप मोठा शिफ्ट आहे आणि मग हा मला असं वाटतं की भाजपसाठी मग हा निकाल धोक्याची घंटा आहे असं म्हणायचं का? कारण की जर 18 ते 35 नाराज असेल आणि ज्या पद्धतीनं आताची वक्तव्य येत आहेत, कंगना राणावत, रामदेव बाबा, महाराष्ट्रात अतुल लिमे आणि हे सगळे लोक त्यांना संविधान विरोधी आंदोलन किंवा गटरछाप वगैरे हे सगळ्या अशा पद्धतीची काय विशेषणं लावताना दिसत आहेत, तर या सगळ्याचा परिणाम जेनझींवर होतोय का? मतदार ते त्यांचा राग मतपेटीत काढतायत का? नेमकं हे आंदोलन ज्या वेळेस जे इंस्टाग्राम वरती वगैरे किंवा आंदोलन सुरू होतं, नेमकं त्यावेळेस त्या 2-3 दिवसामध्येच ही निवडणूक असल्या कारणाने त्याचा त्वरित परिणाम याच्यावरती झालेला दिसून येतोय. मात्र पुढच्या काळामध्ये अजून इलेक्शनला, लोकसभेच्या इलेक्शनला 3 वर्षाचा अवधी आहे. त्या 3 वर्षामध्ये भरपूर गोष्टी बदलतील, त्यामुळे चेंजेस होतील. हा राग किती दिवस राहतो किंवा सरकारकडनं काही उपाययोजना होतील, भरपूर साऱ्या गोष्टी येणाऱ्या काळात होऊ शकतात. म्हणून ते पुढच्या निवडणुकीबद्दल आता सांगणं थोडं कठीण ठरेल, कारण त्याला अवधी आहे. आणि जर इथं 1-2 आठवड्यामध्ये 22 मिलियनचा एक पार्टी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून एक राजीनामा होऊ शकतो, तर पुढील 3 वर्षात तर भरपूर सारे बदल, अजून पॉझिटिव्ह बदल, निगेटिव्ह बदल सगळ्या पद्धतीचे होऊ शकतात. निश्चितपणे. विशाल, मला अजून एक विचारायचं आहे, मग जर असं बाकीपूरमध्ये चित्र बघायला मिळालेलं असेल तर मग तो पराभव कोणाचा? तो पराभव नितीन नबीन यांचा असं म्हणायचं की तो पराभव सम्राट सिंग यांचा म्हणायचं? कारण प्रश्न असा आहे की भाजपचे 5 वेळा तिथून निवडून आलेले जे नितीन नबीन आहेत ते अध्यक्षपदी गेले. ती खरं तर काय प्रतिष्ठेची लढाई होती. त्यांचा मतदारसंघ गमावणं हे भाजपसाठी काही कुठलीही साधी सीट गमावण्यासारखं नाहीये. आणि आपण बघितलं की मुख्यमंत्री जे आहेत तिथले, त्यांच्याबद्दल प्रचंड प्रवाद विवाद पहिल्यापासून होते. आता प्रश्न असा आहे, म्हणून हे विचारलं जाते की हा पराभव नितीन नबीन किंवा भाजपचा म्हणायचा की तिथल्या मुख्यमंत्र्यांचा म्हणायचा? नाही, भाजपाचे जे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष नितीन नवीनजी त्या ठिकाणी जे आमदार होते त्यांची लोकप्रियता तिथं चांगल्या पद्धतीने दिसून येते. त्यांचे विकास कामही, त्यांच्याबद्दल कुणीही त्या ठिकाणी निगेटिव्ह बोलताना दिसून नाही आलं. त्यांचे विकास कामही मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघात असल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र ही प्रशांत किशोर यांनी कुठेही त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये नितीन नवीन यांचं नाव पण नाही घेतलं, त्यांनी उमेदवाराचं नाव घेतलं. ते सलग पद्धतीने ते मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरती आरोप करत होते आणि त्यांचं समोरचं सम्राट चौधरी त्यांच्या विरुद्ध आहेत अशा पद्धतीने त्यांनी इलेक्शन केलं. कारण त्यांना माहिती होतं नितीन नवीनजी किंवा तिथल्या उमेदवाराचं नाव घेतल्याने त्यांना फायदा नव्हता. हा कुणाचा पराभव आहे असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की हा प्रशांत किशोर यांच्या कन्सिस्टन्सीचा, यांच्या हार्डवर्कचा आणि त्यांनी साधलेल्या नामी संधीचा, त्यांनी घेतलेला त्यांचा विजय, हा प्रशांत किशोर यांचा विजय आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. नाही, बघा असं आहे की विजय प्रशांत किशोर यांचा झालाय, पण जो पराभूत झालेला व्यक्ती आहे तो पैलवान ज्यावेळेला हिंद केसरी असतो त्यावेळेला नव्या पैलवानांना हरवलं तर त्याचा काय विजय हा झाला यापेक्षा कोणाविरोधात विजय झाला हा महत्वाचा विषय ठरतो, म्हणून हा प्रश्न विचारला होता. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं दतियामध्ये काय परिस्थिती राहिली आणि नरोत्तम मिश्रा त्यांच्या तिकिटावरून झालेला वाद, त्याच्यानंतर निवडलेला उमेदवार, या सगळ्याचा काय परिणाम झाला? मध्य प्रदेशमध्ये ती निवडणूक का हरली? कारण 2 मुख्यमंत्री 2 निवडणुका गमावल्या. इकडे बाकेपूरची सम्राट चौधरींनी गमावली, तिकडे मोहन यादव यांनी दतियाची गमावली. दतियामध्ये तर नरोत्तम मिश्रांना तिकीट मिळणे म्हणून मोहन यादव प्रयत्नशील होत्या अशाही चर्चा होत्या, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या आलेल्या होत्या, म्हणून उत्सुकता आहे. दतिया विधानसभेचं पोटनिवडणूक ही विद्यमान काँग्रेसचे त्या ठिकाणचे जे आमदार होते राजेंद्र भारती यांच्या डिस्क्वालिफिकेशन मुळे ही निवडणूक झाली. दतियामध्ये आमची टीम मागील 25 दिवस झाले त्या ठिकाणी ग्राउंडवरती असेसमेंट करत होती. तर दतियामध्ये जवळपास 6100 का 200 मतांनी काँग्रेसचे उमेदवार आपल्याला विजयी झालेले दिसून येतात. या दतियामध्ये आम्ही काँग्रेसचे उमेदवार जवळपास 7800 मतांनी निवडून येतील असं प्रेडिक्शन आम्ही केलं होतं, म्हणजे 5% वोट शेअरने, आणि 6000 मतांनी जवळपास काँग्रेसचे उमेदवार म्हणजे 4% फरकाने हे विजयी झालेले दिसून येत आहेत. म्हणजे आमचा एक्झिट पोल हा एकदम जवळजवळ अॅक्युरेट या ठिकाणी ठरला. उत्तर प्रदेशच्या बाउंड्रीवरती असलेला हा एक रिमोट भागातील चंबलच्या खोऱ्यातील ग्वाल्हेर रिजन च्या जवळपास येणारा हा मतदारसंघ आहे. नरोत्तम मिश्रा, भाजपाचे मोठे नेते नरोत्तम मिश्रा जे गृहमंत्री राहिलेले, माजी गृहमंत्री, आणि कमलनाथ यांचं सरकार पाडण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता, त्यांचं तिकीट काटल्यामुळे मोठा फटका भाजपाला बसलाय. कारण त्यांचे कार्यकर्ते नाराज होते, त्यामुळे त्यांना असं वाटत होतं यावेळेस जर बीजेपीचा उमेदवार निवडून आला तर पुढच्या वेळेस आपल्या नेत्याला तिकीट कसं भेटणार.
त्यामुळे त्याचा एक फटका बसलेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर घनश्याम सिंग जे काँग्रेसने उमेदवार दिले होते ते या ठिकाणी 2 वेळा आमदार राहिलेले आधी. घनश्याम सिंग यांची इमेज, यांची प्रतिमा खूप चांगली दिसून येते आणि ते दबावाचं राजकारण करत नाही अशी त्यांची चांगली इमेज आहे. त्यामुळे दतिया शहराचा जो 80-90 हजाराचा भाग जोडलेला आहे की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात शहरामध्ये लीड मिळाली. त्यानंतर काँग्रेसनेही त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील जितू पटवारी किंवा हरीश चौधरी असतील प्रभारी किंवा दिग्विजय सिंग असतील त्यांचे पुत्र असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रचार केला. तसाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असतील हेमंत खंडेलवाल किंवा मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव असतील किंवा त्यांचे प्रभारी असतील यांनी खूप मायक्रो लेवलला जाऊन प्रचार केला. मात्र तेथील स्थानिक समीकरण राजेंद्र पाटीलनी काँग्रेसच्या विरोधामध्ये काम केलं. त्या ठिकाणी दामोदर यादव म्हणून आझाद पार्टीचे म्हणजे चंद्रशेखर आझादची जी पार्टी आहे जवळपास 14% वोट शेअर भेटलेला आपल्याला दिसून येतोय. त्यांनी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात मतं घेतली तरी 6 हजारांनी तर काँग्रेसचं विजयाचं मार्जिन हे अधिक राहिलं असतं. तर संघामध्ये जर जातीय युपीला लागून असल्यामुळे या ठिकाणी जातीचं राजकारण पण मोठ्या प्रमाणात होतं. या मतदारसंघामध्ये SC अहिरवार म्हणजे जो जाटव समाज आहे 14% येतो. हा याचं एकतर्फी मतदान हे आपल्याला दामोदर यादव म्हणजे आझाद समाज पार्टी यांच्याकडे जाताना दिसून आलं की जो काँग्रेसचा मतदार होता. बाकी जो फॉरवर्ड कास्ट म्हणजे जे ठाकूर राजपूत वगैरे असतील यांचं काँग्रेसचे उमेदवार ठाकूर असल्याने त्यांच्या बाजूने जास्त दिसून आलं आणि बीजेपीच्या बाजूने ब्राह्मण असतील यादव असतील यांचं इन्क्लिनेशन अधिक आपल्याला दिसून आलं. या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हटलो स्टुडंट आंदोलन जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं दिल्लीला त्याचाही त्या प्रमाणात परिणाम 18 ते 35 वयोगटामध्ये आपल्याला दिसून आला. त्याचा फायदा काँग्रेसला या ठिकाणी झाल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतंय. बरं, मला विषय एक मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की 18 ते 35च्या पुढचे आणि त्याच्या आधीचे त्यांच्यामध्ये काय म्हणजे काय 18 ते 35च्या पुढचा जो मतदार आहे तो कसा विचार करतोय आंदोलनाबद्दल किंवा या सगळ्या परिस्थितीबद्दल? ते काही याच्यातून दिसतंय, याच्यातून काही ट्रेंड दिसतायत तुम्हाला दतियामध्ये बाकीपूरमध्ये? 18 ते 35 वयोगटाचं प्रमाण बाकी वयोगटाच्या तुलनेने हे बीजेपीच्या विरोधामध्ये अधिक होतं. हे पहिलं निरीक्षण होतं आमचं या बाय इलेक्शन मध्ये. 60 पेक्षा अधिकचा जो वयोगट आहे त्याचं इन्क्लिनेशन हे बीजेपीकडे जास्त प्रमाणात होतं. मधला वयोगट थोडा मिक्सिंग होता याच्यामध्ये, म्हणजे 30 ते 45 किंवा 50 मधला. हा, तो मिक्सिंग चालत होता. 60 पेक्षा बीजेपीच्या बाजूने अधिक होता. दुसरा एक प्रश्न की आता काँग्रेससाठी दतियाचा विजय हा खूप मोठा विजय आहे. त्याचं कारण असं आहे की भाजपच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा म्हणजे नरोत्तम मिश्रांच्या मतदारसंघामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा तो विजय मिळवलेला आहे त्यांनी. हा ट्रेंड जो आहे हा ट्रेंड भविष्यामध्ये कायम राहील असं वाटतंय या सगळ्या परिस्थितीमध्ये? कारण तिथल्या निवडणुका मला वाटतं 28 मध्ये आहेत परत. हा, मध्य प्रदेशमध्ये 2028 साली जनरल इलेक्शन होणार आहेत. आता हा मतदारसंघामध्ये आता नरोत्तम मिश्रांना जर पुन्हा पुढच्या वेळेस आता कारण ह्या वेळेस नरोत्तम मिश्रांचं तिकीट काटलं गेलं नेमकं त्यांचं आंदोलन झालं त्यावेळेसच काँग्रेसने एकोप्याने काम केलं तर ही सिच्युएशन जर आता पुढील 1.5-2 वर्ष जे विधानसभेला अवधी आहे मध्य प्रदेशच्या ही सिच्युएशन जर जुळून आली, लिडरशिप पुन्हा मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती काही आरोप होत आहेत किंवा त्यांची लोकप्रियता अजून जर येणाऱ्या काळात वाढली किंवा कमी झाली तर या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन येणाऱ्या काळामध्ये नॅशनल लेवलचं नरेटिव्ह काय राहतं. जसं आता नॅशनल दिल्लीच्या जंतर मंतरचा परिणाम त्या ठिकाणी झालेला दिसून आला. शेतकऱ्यांचे मुद्दे महत्वाचे एमपी मध्ये रिमोट भाग आहे त्या ठिकाणी शेतकरी खूप सारे बियाण्याचे मुद्दे असतील, वेगवेगळे ग्रामीण भागातील वीज टाइमली इलेक्ट्रिसिटी शेतामध्ये देण्याचा विषय असेल, असे खूप सारे वेगवेगळे विषय आहेत. विरोधी पक्ष तो कशा पद्धतीने उचलतो तो विषय आणि लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी तयार करण्यामध्ये तो यशस्वी होतो का याच्यावरती पूर्ण ते 2 वर्षानंतर जे निवडणूक होणार आहे ते सर्व डिपेंड राहील. पण तुर्तास आपण या निवडणुकीच्या निमित्तानं इतकं सांगू शकतो की काही जे सध्याच्या ज्या लोकल सिच्युएशन होत्या या निवडणुकीमध्ये दतियातील लोकल राजकारण जे झालं की बीजेपीच्या काही लोकांनी काँग्रेससाठी काम केलं, काँग्रेसच्या काही लोकांनी बीजेपीसाठी काम केलं आणि सध्याचं कास्ट कॉम्बिनेशन काय होतं आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक त्यावरती इम्पॅक्ट
तर असं काय टेकअवे आहेत दोन्ही पोटनिवडणुकीचा बघितला तर? टेकअवे भाजपसाठी, टेकअवे काँग्रेससाठी आणि तिकडे राजदसाठी. कारण राजद खरं तर प्रस्थापित पक्ष आहे, पण तो तिथे तिसऱ्या क्रमांकावर राहिला. म्हणून बिहार राज्याचा जर आपण विचार केला तर राजदसाठी टेकवे हा आहे की तुम्हाला लोकविरोधी पक्ष ग्रँटेड पकडू शकत नाही, तुमचा मतदार दुसऱ्याकडे जाऊ शकतो. जसा राजदला 11% मतं फक्त मिळाली, म्हणजे त्यांना 38% वोट होती, त्यांची मतं सगळी मुस्लिम असेल, यादव असेल, दलित असतील, ते प्रशांत किशोर यांच्याकडे जाताना दिसून आली. आता विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एक दुसरा प्रमुख विरोधी चेहरा असणारे प्रशांत किशोर, जो तेजस्वी यादवच्या विरोधी पक्षाची स्पेस घेण्याची शक्यता आहे. भाजपासाठी हा टेक अवे आहे की जर स्ट्रॉंग उमेदवार असेल, त्यांनी राईट प्रचार केला, त्याने टिकून जर सर्व रिसोर्सेस वापरले, अग्रेसिव्ह कॅम्पेन केलं, तर सवर्ण मतदार, ज्याला आपण हक्काचा आपला मतदार म्हणतो, तो मतदारही आपल्यापासून दुरावू शकतो. आणि आंदोलन जे झालं विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्याच्यामुळे युवक वर्ग हा इंस्टाग्राममुळे किंवा त्याच्या मेसेजिंग त्यांच्यामध्ये खूप फास्ट पद्धतीने होते, त्याच्यामुळे आपण ह्या नवीन पिढीचं जे सोशल मीडिया आहे त्याला सिरियसली घेतलं पाहिजे आणि त्यांचे इश्यूज जे आहे, त्यांचे जे कन्सर्न्स आहे, त्याचं सिरियसली घेऊन ते रिझॉल्व्ह केले पाहिजे, नाही तर त्याचा परिणाम निवडणुकांवरती पण होऊ शकतो. असं टेक्निकली बीजेपीसाठी आहे. आणि काँग्रेससाठी जर एमपीचा आपण विचार केला किंवा एमपीतील बीजेपी काँग्रेसचा, तर तिथला बीजेपीला हा टेक अवेज आहे की यू कॅनॉट टेक ग्रँटेड. कुठलाही उमेदवार दिला तर त्याचे जर लोकल भाग, त्याचं त्या भागामध्ये नवीन उमेदवार होता बीजेपीचा, त्यामध्ये की ज्यांचा जमिनीशी काही जुडाव असा कनेक्ट नव्हता, स्वतःचे कार्यकर्ते नव्हते, त्यांची डिपेंडन्सी पूर्णपणे नरोत्तम मिश्रांच्या कार्यकर्त्यांच्या मशिनरीवरती डिपेंड होती. तर असं तुम्ही अचानकपणे त्यांना वेळ पण नाही भेटला प्रचाराला, 20 दिवसामध्ये कुठं ते कनेक्ट होणार होते, प्रचार करणार होते, तर तुम्ही ग्रँटेड पण नाही पकडू शकत की नवीन उमेदवार दिला तरी बीजेपीचे कोर वोटर येते त्याला मतदान करतीलच. भले त्या ठिकाणी तिसरा उमेदवार जरी उभा होता, दामोदर यादव, ते पण एका लिमिट पर्यंतच मतं खेचू शकले, त्याच्या पुढे त्यांना 14% पुढे त्यांना जाता नाही आलं. ते तिसरा उमेदवार असूनही काँग्रेसची मतं त्यांनी अधिक प्रमाणात घेतली त्या हिरवार समाजातील, तरी काँग्रेसचा विजय झाला. आणि काँग्रेससाठी टेकअवे हाच आहे की तुम्ही इलेक्शन काही मोठ्या फरकानं नाही जिंकलेलं आहात, 6,000नेच तुम्ही इलेक्शन जिंकलेल्या आहात. 14% मतं जर एक आझाद समाज पार्टी सारखा एक छोट्या पक्षाचा उमेदवार 14% म्हणजे 22-23,000 मतं घेऊ शकतो, तर तुम्ही पण तुमच्या मतदारांना ग्रँटेड नाही पकडू शकत. आणि तुम्ही 6,000नेच जिंकलेला आहात. आणि तुम्हाला नेमकं दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, 18 ते 35 वयोगटाचं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, युवकांचं आंदोलन झालं, त्याचाही तुम्हाला कुठेतरी फायदा झाला. हा नेहमीच इथून पुढच्या काळामध्ये असे आंदोलन होतील आणि त्याचं इलेक्शनच्या वेळेसच होतील आणि त्याचं मतामध्येच परिवर्तन होईल आणि त्याच्यामुळे काठावरती तुम्हाला विजय मिळेल असं होणार नाही. नेहमीच नरोत्तम मिश्राचे कार्यकर्ते नाराज राहतील आणि ते नाराज असल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला होईल असं येणार, नेहमी असं होणार नाही. तर हे काँग्रेससाठी, माझ्या मते सर्व पक्षांसाठी असा वेगळ्या पद्धतीने हा टेक अवे आहे. निश्चितपणे बघा, असं आहे की ज्या ज्याला पोटनिवडणुका झालेल्या आहेत त्या खूप इंटरेस्टिंग झालेल्या बघायला मिळालेल्या आहेत. आपल्याकडे कसब्याची झाली होती गेल्या 2019च्या निवडणुकीनंतर, त्यावेळेला खूप इंटरेस्टिंग झाली, बरोबर ठरल्याचं. मी तुमचं अभिनंदन करतो. विशाल रुद्रा रिसर्चनी याही वेळेला अचूक पोल दिलेला होता, अचूक एक्झिट पोल दिलेला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीचे आकडे दिलेले होते, अगदी त्याच्यामध्ये एखाद्या पर्सेंटचाच फक्त फरक राहिलेला आहे. दुसरा म्हणजे एक्झॅक्ट अगदी पिन पॉईंट त्यांचा एक्झिट पोल बरोबर आलेला आहे. तुम्ही वेळ दिलात विशाल, त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन की तुमचा एक्झिट पोल जो आहे तो एक्झॅक्टली बरोबर आलेला आहे. टेकअवे जे आहेत ते विशालने सांगितलेले आहेत, त्यामुळे आता मी वेगळं त्याचं क्लोजिंग करण्याची गरज नाही आहे. ही होती पोटनिवडणूक, हे आहेत निकाल आणि त्याच्या मागची कारणं, हे तिन्ही तुम्हाला या एपिसोडमध्ये बघायला मिळालं. तुमची काही मतं असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.